मी नेहमीच म्हणतो की माझ्या स्वप्नातील शहापूर तालुका, या शहापूर तालुक्यामध्ये शैक्षणिक विकास हवा तसा झाला नाही. तिथे उच्च शिक्षणाची अजून हवी तशी सोय नाही किंवा इंग्रजी विषयासारखा विषय असेल, स्पेशल गणितासारखा विषय त्या ठिकाणी हवा आहे. ह्या बाबी इतरांना कळाव्यात, आपल्या जे प्रतिनिधी आहेत ह्या कळाव्यात आणि माझ्या पत्रकार बंधूंच्या मार्फत या जे मंडळ आहे, शैक्षणिक मंडळ किंवा जे आयोजक आहेत, अभ्यासक्रम मंडळ, यांना हे कळावं या उद्देशाने मी सर्व थरातील लोकांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि तो उद्देश आज माझा सफल झाला. थोडक्यात माझा प्रत्येकाशी चांगले संबंध असल्यामुळे मी एक मुख्याध्यापक, एक शिक्षक म्हणून एवढीच माझी भूमिका आहे. विद्यार्थ्यांना शिकवणं, कुठल्याही राजकारणाशी माझा काही एक मात्र संबंध नाही. फक्त जे कुठलाही पक्ष असो, जो पक्ष किंवा जो प्रतिनिधी आपल्या शेतकऱ्यांसाठी, समाजासाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी जो काम करतो त्यांच्यासाठी खरं तर मी सर्वसमावेशक पाहुण्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं आणि तो सब्जेक्ट माझा सफल झाला असं मला या कार्यक्रमातून दिसून येतं. तर खरं तर मला स्वतःला भाग्यवान समजतो की माझा जन्मगाव म्हणजे जन्मभूमी ही आहे आणि कर्मभूमी पण भले चांग्याचा पाडा, डोळखाम आणि पडोळपाडा. चांग्याच्या पाड्याला मी 18 वर्ष काढली, डोळखामला मी 15 वर्ष काढली आणि पडोळपाड्याला 1 वर्ष सेवा मी केलेली आहे. आता ज्या ठिकाणी मी सुरुवात केली सेवेसाठी शिक्षण क्षेत्रामध्ये, त्याच ठिकाणी मी सेवानिवृत्त होते आणि मला एवढा आज अभिमान आहे की मला माझ्या गावासाठी काहीतरी करता आलं, परिसरासाठी काय आलं. म्हणजे माझ्या मृत्यूनंतर कोणी असं बोलू शकत नाही का हा मेला पण गावासाठी यांनी काय केलं नाही. का सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे शिक्षण आणि शिक्षणाशिवाय दुसरं तरुणोपाय नाही. तर आज मला कृतार्थ वाटतं आहे की मी जिथे लागलो त्या ठिकाणी मला चांगल्या रीतीने सेवा करता आली. माझी विविध क्षेत्र त्यात विद्यार्थी आणि ते चमकत आहेत आणि हेच माझ्या यशाचं गमक मला वाटतं. आणि असं मला कोणी एक मात्र बोललं नाही की म्हणजे आज या ठिकाणी राजकीय क्षेत्रातली काही विविध पक्षाची मंडळी होती. बरेच वेळेला आपण पाहतो सेवानिवृत्तीला आता हरणे एखादा व्यक्ती तो सेवानिवृत्तीदार रिटायर होतो आणि बोलला आता हा माणूस आम्ही इथे पक्षामध्ये घेऊ. मला असं कोणी बोलू शकलं नाही, कारण काय मी एक निरपेक्ष वृत्तीचा आणि याच्यामध्ये होतो आणि मला ह्या कार्यक्रमाचं तेच मला एक बरं वाटलं की हा कार्यक्रम सर्व समावेशक होता आणि लोक सर्व आले आणि मला शुभेच्छा त्यांनी दिल्या पुढील आयुष्यासाठी. फक्त एकच त्यांची एक अपेक्षा होती का सरांनी पुढील याच्यामध्ये हे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करावं.